अहो भीम पथाने आज निघाले, अहो भीम पथाने आज निघाले, रक्त ज्याचे सळसळे, अहो भीम पथाने आज निघाले, रक्त ज्याचे सळसळे, अहो घेऊन संगती बहुजनाला विजय खंडा, संगती बहुजनाला भीम पथाने आज निघाले, प्रजाच सळसळे, भीम पथाने आज निघाले, प्रजाच सळसळे, घेऊन संगती बहुजनाला विजय खंडा, सर्व जाती धर्म संघ सर्व जाती संगती बहुजनाला शाहू विचारधारा घेऊन जातो, शाहू विचारधारा घेऊन जातो, सत्याना हो लढणारा, सत्याना हो लढणारा, जनसेवेसाठी झिजणारा, जनसेवेसाठी झिजणारा, अन्यायाला तो चिरणारा, अन्यायाला तो चिरणारा, सर्वना अन्यायाला तो फिरणारा सर्वना. म्हणून बुजुर्ग खंडागळे यांच्यासाठी 4 वेळ म्हणायचं वाटतं कि खुशबू लाग छुपाओ छुप नहीं सकती, और सच्ची मोहब्बत दबाने से दब नहीं सकती, ए जुल्म सितम से मेरे सर को झुकाने वाले ये विजूभाऊ खंडाळे की गर्दन है, बुद्ध फुले शाहू अंबेडकर इनके अलावा किसी के सामने झुक नहीं सकती, किसी के सामने झुक नहीं सकती. म्हणून एकदा नेहमी आमच्यावर प्रेम करणारे, कलाकारांवर प्रेम करणारे आणि आम्हाला आज या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवलं असे सन्माननीय विजूदादा खंडागळे यांच्यासाठी जरा सगळ्यांनी जोरदार टाळ्या. हा कार्यक्रम अतिशय कमी लोकांमध्ये पण सुंदर झाला, म्हणून संविधान दिन आपण साजरा करतोय, म्हणून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी बऱ्याच वेळापासून तुम्ही सर्व या ठिकाणी आहात, म्हणून हे गाणं खास करून विजूदादा यांच्यासाठी. अहो भीम पथाने, भीम पथाने आज निघाले, रक्त जात सळसळे, अहो भीम पथाने आज निघाले, रक्त जात सळसळे, घेऊन संगती बहुजनाला यानंतर मी आदरणीय राजकुमारजी बडोले सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. सगळ्याला प्रज्ञाशील आणि करुणेची शिकवण देणारे
महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना विनम्र अभिवादन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे निर्माते, या देशातील समस्त बहुजनांचे मार्गदाते, मुक्तिदाते, आम्हा सर्वांचे बाबा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत तुकोबा, सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, मा रमाई, महाराष्ट्रातील तमाम संत पुरुष राष्ट्रपुरुषांना विनम्र अभिवादन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रविदास यांना विनम्र अभिवादन. स्वाभिमानी टायगर फोर्स आयोजित भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान वाटप सोहळा व वादळ वाऱ्यातील मानवतेचा पुजारी या पुरस्काराने मान्यवरांचा गौरवाचा हा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रमेश दादा बनसोड, माजी व्यवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक महामंडळ, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित फुले शाहू आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे भाष्यकार, समीक्षक व विद्रोही कवी, माझे अत्यंत जवळचे, मी ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो ते डॉक्टर ऋषिकेश कांबळे साहेब, दैनिक लोकमत औरंगाबादचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय ससो खंडाळकर सर, मंचावर उपस्थित आदरणीय भालेरावजी, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते स्वाभिमानी टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष माझे लहान भाऊ विजयकुमार खंडागडे, या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेली सगळी बंधू आणि भगिनीनो, भारतीय संविधान दिनानिमित्तानं संविधान वाटपाचा हा सोहळा या ठिकाणी आयोजित करताना मला फार गहिवरून आलं. खरं म्हणजे मागच्या 3 वर्षाच्या नंतर या ठिकाणी आज पहिल्यांदा येणं झालं. औरंगाबाद शहराच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना औरंगाबादचा इतिहास माहीत आहे. परमपूज्य बाबासाहेबांनी या भूमीवर, या मातीवर प्रचंड प्रेम केलं. ज्ञानाचा हा माहेरघर. बाबासाहेबांची इच्छा होती की या ठिकाणून बाबासाहेबांचेच विचार नव्हे तर जगातील तत्त्वज्ञानांचे विचार या मातीतून प्रवाहित व्हावेत, अशी ही भूमी. मी लहान असताना आमच्या गावाकडची पोरं इथं शिकायला यायची. म्हणजे ती नागपुरात शिकत नव्हती, पण ती मराठवाडा विद्यापीठात मिलिंद कॉलेजमध्ये विशेषत्वाने यायची. माझा मोठा भाऊ पण इकडे शिकला. एक आमचे प्राध्यापक बडोले परभणीला मोठे भाऊ आहेत. अशी खूप लोक होती
कृषी विद्यापीठात होते. मी विचारायचो इकडे का येत आहेत, तेव्हा ते म्हणायचे की बाबासाहेबांचं तत्वज्ञान या मातीतूनच आम्हाला शिकता येईल. आणि या ठिकाणी त्या काळामध्ये स्कॉलरशिप भेटायची दर महिन्याला. अत्यंत गरीब पोरं यायची, सगळा समाजच गरीब. हजारो वर्ष शिक्षणापासून दूर राहिलेला समाज. आणि बाबासाहेबांनी एक शिक्षणाची प्रचंड भूक त्यांच्यात निर्माण केलेली. त्याच्यामुळे ती एक पिढी या ठिकाणी शिकली. आम्हाला पण तसंच वाटायचं, आपण शिकलो पाहिजे. मला आठवते, मी लहान असताना माझी माय मला म्हणायची की तू शिक. तेव्हा मी तिला विचारायचो, तू कशीला मला व शिक म्हणते, व तू तर अडाणी आहेस. तेव्हा ती म्हणायची, बाबासाहेब शिकले, शिकून मोठे झाले, तू म्हणून तू शिक. मला वाटतं हा विचारच आम्हा सगळ्यांमध्ये एक असा एक वादळ घेऊन आला. आणि शिक्षणाशिवाय आमचा तरुणोपाय नाही असं आम्हाला वाटायला लागलं. आज जगातल्या कानाकोपऱ्यात आमची पोरं जातात, प्रचंड शिकतात. आणि असं वाटतंय, मगाशी खंडाळकर सरांनी जय भीम चित्रपटाचा उल्लेख केला. ॲमेझॉनवर मी पण ते चित्रपट पाहिलं. आणि या विचाराचा वादळ मला वाटते जगातल्या कानाकोपऱ्यात जायला लागला. ते खरं आहे की त्या चित्रपटात कुठेही जय भीम असं म्हटलेलं पण नाही. पण खऱ्या अर्थानं तो एक सामाजिक क्रांतीचं वादळ. कारण अजूनही अतिविषमता, राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाहीकडे जाण्याचा जो विचार होता परमपूज्य बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना दिलेला. इतके वर्ष जेव्हा आम्ही बघतोय, ती सामाजिक लोकशाही या देशात प्रस्थापित झाली का, हा प्रश्न आपण एखाद्याला विचारला तर त्याचं उत्तर नकारार्थीच येईल. आणि म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न, विषमतेविरोधातलं स्वप्न, या देशात समता प्रस्थापित करण्याचं स्वप्न, या देशात जातीयता नष्ट करून सामाजिक समता निर्माण करण्याचं स्वप्न, समाजवादाचा जो त्यांचा जो विचार होता राज्य समाजवादाच्या संदर्भात, त्यांचं ते स्वप्न जे आता खंडाळकर सरांनी या ठिकाणी म्हटलं की जी भीती, काही मुठभर भांडवलदार मोठे होताना आणि समाजातली दरी वाढत असताना जो धर्मनिरपेक्षतेचा विचार परमपूज्य बाबासाहेबांनी आम्हाला दिला, तो विचार या ठिकाणी प्रस्थापित होईल की नाही, किंवा इतक्या वर्षानंतर ती जी लोकशाही डॉक्टर आंबेडकरांना या देशात अभिप्रेत होती, ती कशा रीतीनं निर्माण होईल, अशी असंख्य प्रश्नांचं काऊर आम्हा सगळ्यांच्या मनात उठलेलं. आणि हा वादळ वारा घेऊनच आपण सगळेजण चाललोय. एक अनाहूत भीती आम्हा सगळ्यांच्या मनात. मी महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री असताना मला सातत्यानं असं वाटायचं की आपल्याला जी संधी आहे त्याचं सोनं झालं पाहिजे.
मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं घर घेताना प्रचंड विरोध सहन करूनही त्या ठिकाणी ते घेतलं पाहिजे, कारण ती भावना होती. माझे बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले ते घर लिलाव जर होत असेल तर हे आम्हाला सहन होईल का, हा विचार होता. आणि म्हणून त्यावेळेस खूप लोकांचा विरोध करूनही ते करण्याचा प्रयत्न केला. मी योजनांच्या बाबतीत या ठिकाणी काही सांगणार पण नाही. माझ्या हातून बरीच कामं त्या काळात झाली. इंदू मिलच्या बाबतीतली जी 12.5 एकर जागा होती, ती जागा सरकारला मिळावी आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्मारक होण्यासाठी एक सदस्यीय समिती माझ्या अध्यक्षतेखाली झाली आणि सगळ्या आंबेडकरी विचारांच्या, राजकीय विचारांच्या, वेगळ्या वेगळ्या विचारांच्या लोकांना, नेत्यांना एकत्रित आणून त्या ठिकाणी स्मारक झाला पाहिजे यासाठी प्रयत्न झाला आणि त्यात मी यशस्वी पण झालो. अशा खूप योजना करण्याचा प्रयत्न केला. बार्टीच्या माध्यमातून मी जेव्हा 200 पोरांना दिल्लीमध्ये पाठवायला लागलो तेव्हा त्यावेळेस 32 पोरं आमचे सिव्हिल सर्व्हिसेस आणि अलाइडमध्ये जेव्हा पास झाले तेव्हा मला खूप आनंद झाला का आमची पोरं पण आता कलेक्टर होतील, SP होतील. हा एक वेगळा आनंद होता. कधी कधी माझ्यावर टीका झाल्या. जेव्हा मी परदेशी शिष्यवृत्तीच्या संदर्भातला जेव्हा निर्णय घेतला, तो निर्णय काय लोकांना समजला नाही. पत्रकारांनी माझ्या विरोधात काहूर माजवलं. वास्तविक तो निर्णय मला वाटते अत्यंत चांगला होता, कारण बाबासाहेबांनी 1943 मध्ये 16 मुलं आमची विलायतेला पाठवली होती. त्याच्यात एक रत्नाकर गायकवाड जे महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव होते, त्यांचे वडील होते. माझ्याकडे सामाजिक न्याय विभागाचे उज्ज्वल उके होते, त्यांचे वडील होते. अशी खूप 15-16 विद्यार्थ्यांना पूज्य बाबासाहेबांनी विलायतेला पाठवलं होतं. माझ्या काळामध्ये जी योजना होती त्याच्यामध्ये उत्पन्नाची मर्यादा फक्त 3 लाख होती. आणि मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मला वाटायचं की आपणही गेलो पाहिजे, फॉरेनमध्ये शिकलो पाहिजे. पण आमची शिक्षणाची एवढी ऐपत नव्हती की आम्ही तिकडे जाऊन शिकावं. त्यावेळेस मी त्या योजनेमध्ये मूळ असा बदल केला की मला वाटलं की क्लास 1 ऑफिसर जरी असला तरी MS साठी किंवा PhD साठी वर्षाला काही 40 लाख रुपये खर्च करू शकत नाही. म्हणजे PhD ला माझी पोरगी गेली 3 वर्षासाठी तर त्याला साधारणतः 1.5 कोटी रुपये खर्च येत होता. आणि एवढा खर्च एक क्लास 1 ऑफिसरही करू शकत नाही. आणि दुसरं तर आमच्या समाजाचं काय अभिशाप आहे त्याला माहीत नाही. अजूनही बँकाची लोक आमचे आडनाव ऐकलं आणि जात पाहिली की आम्हाला कर्जच देत नाही, अजूनही देत नाही. आमच्यासाठी बँकाचे दरवाजे अजूनही बंद आहेत. काही विशिष्ट समाजाच्या लोकांनाच कर्ज दिलं जाते. अशा परिस्थितीमध्ये मी म्हटलं की ज्या पोरांना खरंच शिकायचं आहे आणि या देशामध्ये अजूनही 200च्या QS रँकच्या खाली युनिव्हर्सिटी नाही, एखादी येते 188 नंबरवर, IIT पवई किंवा IIT दिल्ली. म्हणजे 200 QS रँकच्या आधी या देशामध्ये, ज्या देशामध्ये नालंदा होती, वैशाली होती, जो देश शिक्षणाचा ज्ञानाचा केंद्र होता, त्या देशात 100 विद्यापीठामध्ये 1 विद्यापीठ असू नये अशी स्थिती या देशाची. आणि म्हणून मला वाटायचं का 100 टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जर आमची पोरं गेली तर त्यांना आपण उत्पन्नाची मर्यादा का बरं लावावी, एवढाच बदल मी केला होता. माझ्यावर प्रचंड टीका झाल्या, समजलेच नाही लोक मला काय म्हणायचं आहे. आणि मला त्यावेळेस जेव्हा आनंद झाला, 3 वर्ष ती योजना चालली, 94 पोरं जगातल्या टॉप 100 युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते. 94. आता पुढं इतकी शिक्षणाच्या संदर्भामध्ये जो मला जे वाटत होतं ते करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी त्या काळामध्ये केला.
आणि प्रचंड विरोध त्यावेळेस झाला पण होता. पण मला बरं वाटते आज आपण या ठिकाणी जेव्हा विचार करतोय, अनेक विषय आहेत आपले. अजूनही परिस्थिती बदलली नाही आहे. अजूनही दारिद्र्य रेषेखाली सगळ्यात जास्त आमचा ओबीसी समाजाचा, अनुसूचित जातीचा नंबर लागतो. आता युनायटेड नेशन्सचा एक अहवाल मी मध्यंतरी वाचला होता. अति दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या या देशातली जी लोक आहेत त्याच्यामध्ये अजूनही 33% लोक ओबीसी समाजाचे, 27% लोक अनुसूचित जातीचे, 60%च्या वर अति गरीब जो वर्ग आहे तो हा सगळा बहुजन समाजाचा वर्ग आहे. मग या देशातली जी विषमता जी आज आहे, या विषमतेच्या विरोधात लढताना परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना जी वाटत होती ती समता या देशात निर्माण करता येईल का, आणि त्यासाठी आपण कशा पद्धतीनं लढू. दुर्दैवानं आम्ही सगळे विभागले गेले आहोत. अजूनही जातीचं विघटन सुरू आहे. गावागावामध्ये गेले तर जातीचे वेगळे वेगळे मंडळ आहेत. ते जातीचे आपले त्यांचे वेगळे सगळ्यांनी बिराडं बांधली आहेत. बाजार आहेत अक्षरशः सगळी. आणि निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये फूट पाडून या सगळ्या बहुजन समाजाला त्यांचं विभाजन केलेलं आहे. देवाच्या नावानं, धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं असं प्रचंड विभाजन. आणि कोणताही बाबासाहेब यांच्या विचाराचा जो असेल, ज्यांनी संविधान वाचलं असेल, त्याला हे आतून खलते. मी पक्षाच्या बाबतीत कधी बोलत नाही, धर्माच्या बाबतीत बोलत नाही, परंतु आम्ही निरक्षर सगळ्यात जास्त कोण आहोत? आज जो ओबीसी समाज आहे ना, त्यांची पण तीच दशा आहे. शिक्षणाचा अजूनही त्यांच्याजवळ, कारण शेती आणि माती याच्या पुढं अजून पुढं जायला तयार नाहीत. अनेक आमच्यामध्ये प्रचंड वैचारिक मतभेद अजूनही आहेत. आणि मला वाटतं याच्या विरोधात लढणं ही आता काळाची गरज आहे. आपल्या सगळ्यांना मिळून लढावं लागेल. त्या दृष्टीनं संविधानाचा आम्हा सगळ्यांना ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याची गरज आहे, काळाची गरज आहे ती. आरक्षणाच्या बाबतीत आज परिस्थिती अत्यंत विदारक अशीच आहे. ओबीसींचं आरक्षण ज्या काळामध्ये म्हणजे 1930 मध्ये जातीय जनगणना झाली होती, त्याच्यानंतर जातीय जनगणनेसाठी बरेच वेळा आपण लढलो. दुर्दैवानं जातीय जनगणना झालीच नाही. मगाशी खंडाळकर सरांनी सांगितलं, परमपूज्य बाबासाहेबांनी 340 कलम पहिल्यांदा अनुसूचित जातीच्या पूर्वी, अनुसूचित जमातीच्या पूर्वी माझ्या या ओबीसी समाजासाठी आरक्षणाची, शैक्षणिक आणि आर्थिक सामाजिक आरक्षणाची तरतूद केली. परंतु त्यावेळेसच त्यांनी जे म्हटलं होतं की या सगळ्या या देशातल्या जेवढ्या जाती असतील यांच्यासाठी एक संविधानिक आयोग निर्माण झाला पाहिजे. दुर्दैवानं हा आयोगच निर्माण झाला नाही. परमपूज्य बाबासाहेबांनी त्याच्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पण दिला. पुढं काकासाहेब कालेलकर आयोग झाला, त्याच्या तरतुदी मान्य झाल्या नाही. नंतर परत मंडल आयोगासाठी आम्हा सगळ्यांना जे बाबासाहेबांच्या विचाराची लोक होती त्यांना रस्त्यावर यावं लागलं. हा इतिहास आम्हाला विसरता येणारच नाही. आणि म्हणून मला वाटते खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यासाठी संविधानाच्या आज आम्हा सगळ्यांना गरज आहे. आणि त्या दृष्टीनं काम करताना हा सगळा बहुजन समाज हा कसा एकत्रित येईल, हा आम्हा सगळ्यांच्या पुढे एकशे प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळा मी पाहतो का जे बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं का जो सुशिक्षित समाज आहे, बरेच लोक IAS झाले, IPS झाले, त्यांनी स्वतःची वेगळी वेगळी दुकानं उभी केलीत. त्यांना असं वाटते का मी समाजासाठी करतो. प्रत्यक्ष ते एकत्रित येऊन कधी बसत नाही.
किंबहुना त्याच लोकांनी आमच्या समाजाचा सत्यानाश करण्याचं काम केला. खूप सारी अशी लोक आहेत. कारण मी जे चित्र पाहिलंय ते फार विदारक आहे. मी समता प्रतिष्ठान सुरू केला होता. बार्टीमध्ये 200 पोरं पाठवायचं, नंतर जबरदस्तीमध्ये काहीतरी काढून आमचेच लोक त्याच्या विरोधात पाय ओढण्याचं जे काम करतात, हे प्रचंड भयानक चित्र आहे. अनेक विद्यापीठांमध्ये जातो, त्या ठिकाणी पण आम्ही बघतोय प्रत्येक जणांनी आपापले वेगळे वेगळे चूलच निर्माण करून ठेवले आहेत. मग त्यांच्यातलं त्यांच्यात नाही जमत. म्हणजे इतकी जातीय जी डोक्यामध्ये भरलेलं आहे ते कसं जाईल. कधी कधी मी माझ्या मुलीला म्हणतो, बेटा इतकं कास्ट डिस्क्रिमिनेशन तू कधी झेलू शकशील का? तू तर कधी पाहिलंच नाही, लहानपणापासून शिकतेस. फार प्रचंड. म्हणजे आम्ही जेवढे वर जातोय तेवढा जातीय तणाव आमच्या डोक्यात जर निर्माण होत असेल, मग त्या सामाजिक समतेची कल्पना ती प्रत्यक्षात येण्यासाठी आम्हा सगळ्यांना करावयाचा प्रयास प्रचंड मोठं काम आहे. आणि यासाठी मला वाटते तथागत बुद्धाचा विचार हा आम्हा सगळ्यांनी अंगीकारलं पाहिजे. अजूनही जातीमध्ये आम्ही विभागलेलो आहोत. मंचावर बरेच वेळ सामाजिक समतेची भाषा बोलतो. बरीच नेते लिहितात, सगळ्या पक्षाची येतात आणि असं दाखवतात ते सगळे बाबासाहेबांच्याच विचाराचे आहेत. प्रत्यक्ष त्यांच्या कृतीत आणि भाषणामध्ये बराच फरक राहतो. हे सगळ्या गोष्टी जर करताना आमची आर्थिक गडचेपी इतकी झाली आहे प्रत्येकाची, म्हणजे हा बहुजन समाजाची. त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी अशा आहेत ज्याच्यासाठी आम्हाला खूप लढावं लागेल, खूप झगडावं लागेल. संविधानाच्या मार्गातूनच आम्हा सगळ्यांना हा मार्ग काढावा लागेल आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित आलोच पाहिजे. या ठिकाणी वेळ खूप झाला आहे, मला 11 वाजताच्या गाडीनं जायचं आहे. मी विजयरावांचं खूप मनापासून आभार मानतो. इतका मनातून असं झटत राहतो नुसतं असं काहीतरी केलं पाहिजे. पण जेव्हा जेव्हा मी विचार करतो की किती आपली दुकानं आहेत, किती आपल्या चळवळी आहेत, किती आपल्या संस्था आहेत, प्रत्येकानं आपापलं एक वेगळंच चूल पेटवली आहे. मग ह्या सगळ्यांना एकत्रित आणता येईल का असा विचार कधी होतो का? पण एकत्रित बसायलाच तयार नाही आहेत. मला लहानपणी आठवायचं, दलित पॅन्थरचं नाव घेतल्यावर असं खडबडून जायचं रक्त, घाबरायची लोक. आता ती भीती आहे का? आता तो दरार आहे का? खूप विचार करावा लागेल. मला वाटते विजयच्या मनात असेच एक चळवळ, एक असं रक्त सळसळत राहते. परंतु प्रश्न खूप आहेत, करता येत नाही. आज या ठिकाणी त्यांनी खूप दिवसापासून हा कार्यक्रम त्यांच्या मनात होता केला. मी सामाजिक न्याय मंत्री असताना गेटवे ऑफ इंडियावर भगवान बुद्धाची जयंती साजरी केली होती. विश्वशांती परिषद, महार बटालियनचं कार्यक्रम मी त्या ठिकाणी घेतलं होतं. खूप मोठे मोठे कार्यक्रम घेण्याच्या मागचा उद्देश होता की माझा समाज आहे हा शूरवीर समाज आहे. हा समाज हा बहुजन समाज होता. छत्रपती शिवरायानं सगळे मावळे जे जोडले होते त्यांना एकत्रित केलं होतं. आणि या महाराष्ट्राच्या भूमीतच हिंदवी स्वराज्य, आमचं स्वराज्य, जिथं सगळा समाज सारखा आहे असा विचार मांडला होता. तसा समाज परत निर्माण होईल का या संविधानाच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना त्याची काळजी आहे. आणि या काळजीतूनच या ठिकाणी हा अत्यंत सुंदर असा सोहळा विजय खंडागळे आमचे स्वाभिमानी टायगर फोर्स त्यांनी या ठिकाणी घेतला. मी त्यांचं मनापासून कौतुक, आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि असंच आपण पुढे जात राहावं सगळ्यांनी मिळून. आणि जो विचार आहे या संविधानानं दिलेला समतेचा विचार, तो विचारच आपण सगळ्यांनी वृद्धिंगत करण्यासाठी बंधुत्व, घटनेचा प्रिएम्बल जर पाहिला तर त्याच्यामध्ये सामाजिक न्यायाची संकल्पना, समतेची संकल्पना, बंधुत्वाची संकल्पना, ही संकल्पना साध्य करण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं. मला या ठिकाणी येऊन फार आनंद झाला. तुम्ही मला
ऐकून घेतलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, नमस्कार. धन्यवाद सर. आपण बऱ्याच गोष्टीची उकलही करून दाखवली, खंतही व्यक्त केलीत. बऱ्याचदा असं होतं सर की काही गोष्टी दिसतात आणि दिसल्या म्हणजे त्या समजतात अशातला भाग नसतो. त्यातल्या त्यात राहिला कुठल्या शासकीय योजना आणि सामान्य जनता, त्यातल्या त्यात आंबेडकरी जनता यांचं नातंच नाही सर. म्हणजे ते आहेत आमच्यासाठी पण ते आम्हाला मिळतही नाहीत आणि ते आमच्यापर्यंत येऊही दिल्या जात नाही. साध्या गोष्टी आहेत. आज औरंगाबादमधल्या काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर. तुम्ही बार्टीकडे होतात म्हणून सांगावं असं वाटलं. जर त्या बाबतीत तुम्हाला काही जर शक्य झालं सर तर नक्की करायला अशी अपेक्षा आहे की आम्हाला नवीन काही नको आहे. जे आधी होत होतं तेच आम्हाला पाहिजे की ते का होत नाही. पण सर आता ते तिथून ऑथेंटिकली असं सांगितलं जातं की हे आता आमच्याकडे होत नाही. म्हणजे हे 2च वर्षातला काळ आहे की जे आधी व्हायचं ते आता होत नाही. फक्त एवढी तुम्हाला कल्पनाही असेल सर की नेमकं काय MPhil PhDच्या फेलोशिप संदर्भात आहे. आता जे आमचं आहे ते आम्हाला नाही मिळालं तर मग ते आमचं आहे असं म्हणायचं कसं. एवढा साधा प्रश्न आहे. त्या संदर्भात जर काही करता आलं तर करावं अशी अपेक्षा. धन्यवाद सर. यानंतर कोणाला आदरणीय रमेशदादा बनसोड सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मी त्यांना विनंती करेल की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. स्वागत करावं आदरणीय बनसोड सरांचं. ज्यांच्यामुळे आम्हाला बुद्ध मिळाले, कबीर कळाले, शिवशाहू समजले, क्रांतिबाब उमजले, असे थोर नेते, दिग्विजय नेते, बोधिसत्व, परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करतो. कारण हा देह झिजला नसता तर कदापि आपण सजलो नसतो. कोणाच्या तरी पाटलाच्या वाड्यावर चाकरी करता करता विजलो असतो. म्हणून म्हणतो की आंधळ्यांना डोळे मिळाले, लुळ्यांना हात मिळाले, पांगळे पळू लागले. आणि माझ्यासारखे असंख्य बहुजन समाज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आज आपण घडाघडा बोलू लागलो. आज स्वाभिमानी टायगर्स फोर्सच्या वतीनं या औरंगाबाद शहरामध्ये ज्या बाबासाहेबाच्या विद्याभूमीमध्ये ज्या विजयकुमार खंडागळेंनी जो कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री श्री बडोले सर, जे आमचे साहित्यिक आहे, ज्यांनी लेखणीमध्ये नेहमी पावित्र्यता ठेवलं, विद्रोही शब्द मांडले, असे ऋषिकेशजी कांबळे सर, ज्यांनी आपल्या लेखणीतून लेखनी धर्म स्वीकारला, दैनिक लोकमतमध्ये नेहमी आपल्या लेखणीमध्ये पावित्र्यता असलेले शब्द वापरले, असे माझे मित्र ससू खंडाळकरजी, अनिल भालेराव, आणि ज्यांनी इथं आज छानसे गाणे म्हटले, ज्यांनी संगीताचं एक आमच्या लोकांचं प्रबोधन केलं, असे देहाडेजी. या बाबासाहेबांनी जर आपल्याला संविधान दिलं नसतं तर आपली अवस्था काय झाली असती हे सर्वांनाच माहीत आहे. इथल्या भारतीय नागरिकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, आम्हाला माहीत आहे. 1,45,000 शब्दाचं असलेलं हे संविधान, 395 कलमाचं असलेलं संविधान, 22 पार्ट असलेलं संविधान, 8 शेड्यूल असलेलं संविधान, 25/11/1949 बाबासाहेबांनी संसदेमध्ये केलेलं भाषण हे आपण सर्वांनी वाचलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की हे संविधान टिकेल का. बाबासाहेबांनी चांगले उदाहरण दिले. मोहम्मद बिन कासिम यांनी सिंध प्रांतावर हमला केला. दहारा नावाच्या राजाच्या सेनापतींनी रिश्वत घेतली होती. हे बाबासाहेब बोलतात 25/11/1949 पृथ्वीराज चव्हाण आणि जयसिंग राठोड मोहम्मद घोरीला आमंत्रित केलं, त्यांनी सुद्धा रिश्वत घेतली होती, हे बाबासाहेब त्या आपल्या भाषणामध्ये म्हणतात. खरंच या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी झाली का, हा आम्हालाही प्रश्न पडतो.
मी महाराष्ट्र राज्यामध्ये वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळामध्ये काम करत असताना की त्या महामंडळाला कदापि पैसे मिळालेले नाही. बडोले सर त्याचे रीतसर मंत्री होते. आतापर्यंत त्या सामाजिक न्याय विभागाचं बजेटच 12,500 कोटीचं आहे. 22 राज्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचा कायदा आहे, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कायदा झाला नाही. ज्यावेळेस 31 मार्चला ज्यावेळेस आम्ही अधिकारी तिथे काम करतो त्यावेळेस आमच्या सामाजिक न्याय विभागाची फाईल जाते. त्या फाईलवर मिनिमम फार 6,500 कोटी रुपये खर्च केला जातं. बाकीचा निधी त्या काळामध्ये पळवला जातं. ही शोकांतिका आहे. बडोले सरांनी ओबराय हॉटेलला सगळ्याच आमदाराला मिटिंगला बोलावलं होतं की आपल्याकडे सामाजिक न्याय विभागाचा कायदा झाला पाहिजे. महाराष्ट्रामधल्या 2200-2300 लेण्या ज्या काही आहे, काही लेण्या जिवंत आहे, काही लेण्या आपल्या पडत आहेत, त्याच्यावर लोकांनी अतिक्रम केलेला आहे. त्या लेण्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्वतंत्र त्यांनी हस्तांतर करायला पाहिजे, स्वतंत्र मंत्रालय करायला पाहिजे, हा बडोले सरांचा विचार होता. परंतु एकाही आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये कोणीही आवाज उठवलेला नाही. मध्यंतरी 505 प्रकरणं आमच्या लोकांचे 7 कोटीचे प्रकरण होते. हांडोरे साहेबांनी केले. ते हांडोरे साहेबाचं अभिनंदन करतो, मोगे साहेबाचं सुद्धा अभिनंदन करतो. परंतु ज्यावेळेस आमचे 505 प्रकरणं त्या महाराष्ट्र राज्याच्या त्या सामाजिक न्याय विभागामध्ये जातं आणि नंतर आमचाच एक सचिव सुरेंद्र बागडे नावाचा माणूस आमचा तिथं राहतो आणि म्हणतो की नाही हे सब बोगस आहे. मी सुरेंद्र बागडे सरांना बोललो की सर हे बोगस नाही. एखादा माणूस जर 7 कोटी जर रुपये मिळाले तर तो 100 लोकांना रोजगार देऊ शकतो. परंतु त्या माणसाने सुद्धा ऐकलं नाही. त्या माणसाने बडोले सराकडे फाईल पाठवून दिली आणि फाईलमध्ये लिहिलं की 65% बँकांनी द्यावं, 35% सामाजिक न्याय विभागाने द्यावं. ती योजना सुद्धा धुळखात पडलेली आहे. नंतर महाराष्ट्र राज्याने सामाजिक न्याय विभागातून व्हिजेंटी विभाग दूर केलं. त्याच्यात 2300 कोटी रुपये त्याची तरतूद केली. अजूनही तिथं सुद्धा खर्च केला जात नाही. बार्टीची अवस्था अशीच आहे. आपले अधिकारीच आपले मारेकरी आहे. मला त्यावेळेस कळालं. मी नाशिकमध्ये मोठे मोठे प्रोग्राम्स घेतले. गेट ऑफ इंडियावर सुद्धा बडोले सरांना माहीत आहे माझं योगदान. परंतु मी नजरेत आलो आणि मलाही सुद्धा थोडासा त्रास झाला. सामाजिक झाला, आर्थिक झाला, मानसिक झाला. परंतु त्याच्यातून पण निघालो. अजूनही आपल्याला वेळ गेलेली नाही. अजूनही संविधान तुम्ही जर 2012चं तुम्ही जर लोकसभेचं संविधान जर मागितलं, 1250 रुपये किंमत आहे. त्या संविधानामध्ये अजूनही छेडछाड केलेली आहे. संविधानाच्या पैशावर सगळे देवधर्माचे फोटो छापलेले आहे. अजूनही आपले लोक ते संविधान पाहत नाही. मला एका बिहारच्या एका माणसाने सांगितलं, बनसोड साहब ये देखिए संविधान कैसा है. म्हणजे या संविधानाची अंमलबजावणी करणारेच लोक जर चांगले नसेल तर आम्ही तुम्ही बोलून काही फायदा नाही. म्हणून खंडागळेच्या मनामध्ये एक चळवळ निर्माण होतो. आपल्या समाजामध्ये जर असे कार्यकर्ते निर्माण झाले, आपले अधिकारी निर्माण झाले, असे मंत्री निर्माण झाले तर खरंच आपल्या समाजाची प्रगती होईल. आज अनेक विषय आहे, अनेक मोठे मोठे विषय आहे आपल्यापाशी. त्या विषयाला आपण खरंच अनुसरण केलं पाहिजे आणि त्याचा मार्ग काढला पाहिजे. आज कोरोनाच्या काळामध्ये हा जो बहुजन समाज आहे, या बहुजन समाज हातावरच खाणं आहे. कुठेही काही यांच्याकडे कोणती काही बँक नाही. अजूनही बँकामध्ये आम्हाला कर्ज दिलं जात नाही. सर पण बोलले, बडोले सर बोलले की बँकामध्ये सुद्धा आम्हाला आमच्या आडनावावरूनच आम्हाला कळतं की नाही तुम्हाला देता येत नाही. बँकांची एकेकाळी 2012ला एक मीटिंग झाली होती की त्या काळामध्ये सगळ्या बँकेचे मॅनेजर्स बोलावले होते. मोठे मोठे व्यवस्थापकीय संचालक होते. त्या मीटिंगमध्ये मी सुद्धा होतो. त्या मीटिंगमध्ये मी प्रश्न केला होता. त्या मीटिंगमध्ये त्यांनी म्हटलं की बहुजन समाज आणि मागासवर्गीय समाज हा रिकव्हरीच भरत नाही. परंतु मग मी त्यांना एक प्रश्न केला तिच्या व्यवस्थापकीय संचालकाला की मागासवर्गीयावर किती टक्के खर्च झालेला आहे. ते म्हणे फक्त 10% आणि बाकी मोठ्या उद्योजकांना तर 90%. मग यांची रिकव्हरी आहेत का. ते म्हणे यांची पण रिकव्हरी नाही. म्हणून 10% लोकांना इथं बदनाम केलं जातं या आजच्या या युगामध्ये. म्हणून म्हणतो की आपण सावध राहिलं पाहिजे. आपला हक्क आपल्याला हिरावूनच घेतला पाहिजे. आणि आजच्या दिवशी जे संविधानाच्या ज्या काही प्रती आहे आज आपण वाटप करत आहोत. संविधानाच्या एक एक कलमा आपण वाचल्या पाहिजे.
बाबासाहेबाचं भाषण आपण वाचलं पाहिजे. अजून खूप काही आपल्याला करायचं आहे. अखेरच्या श्वासापर्यंत आपण लढत राहिलं पाहिजे. आज आपण आपल्या लेकरांना सुद्धा विचारतो की पुढची परिस्थिती काय आहे. फक्त एक ST जिवंत आहे आणि एक जिल्हा परिषदेची शाळा जिवंत आहे. गडकरी साहेबाचं नागपूरचं भाषण जर ऐकायचं असेल तर एक वेळेस मी फेसबुकवर ऐकलं. गडकरी साहेब म्हणतात की लोक आरक्षणच कशाला मागतात, कारण आरक्षण हे उरलेलंच नाही, सगळं खाजगीकरण झालेलं आहे. म्हणून उद्या गंभीर परिस्थिती आहे. सर्व समाज बांधवांनी आपल्याला हे संविधान वाचवण्याची आवश्यकता आहे, कारण या देशामध्ये संविधानालाच हायजॅक केलेलं आहे. म्हणून संविधान वाचवणं हे सर्वांची काळाची गरज आहे. तरच आपण पुढच्या पिढीला आपण काहीतरी देऊ शकतो. आजच्या या कार्यक्रमानिमित्त विजय भाऊनी चांगला कार्यक्रम घेतलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आपले पण आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. संविधान दिनानिमित्त संविधान वाटप सोहळा आणि ज्यांनी पॅन्डेमिकमध्ये मोठं काम केलं आहे त्यांचा गौरव सोहळा आहे. तेव्हा यामध्ये उशीर झालेला आहे, आणखीन जास्त उशीर नको आहे, म्हणून मी थेट मुख्य कार्यक्रमाकडे वळतो. सन्माननीयांच्या हस्ते ज्यांचा गौरव करायचा आहे अशांना मी इथे बोलवतो. त्यांनी कृपया आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. वेगवेगळ्या आघाडीवर काम करणाऱ्यांचा हा सन्मान आहे. रवी जी खिल्लारे यांचा सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. यानंतर मोहन मस्के यांना विनंती करतो. मोहनजी मस्के यांना विनंती करतो. त्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आणि अशा अडचणींचा सामना करून ही सर्व मान्यवर मंडळी या 2 वर्षामध्ये त्यांनी अतुलनीय काम केलेलं आहे. तेव्हा त्याचा सन्मान स्वाभिमानी टायगर फोर्सच्या वतीनं होतो आहे. बाबूरावजी जुंबडे, उपसंपादक पुण्यनगरी. यानंतर रीताताई पुरी, जोरदार टाळ्या पुरीताईंसाठी. त्यानंतर डॉक्टर अशोक एरेकर, कुलदीप दुथडे यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. डॉक्टर अशोक एरेकर सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. त्यानंतर डॉक्टर विश्वास सरांना विनंती की त्यांनी मंचावर यायचं आहे. त्यानंतर BS शिलवंत साहेब, यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. वादळ वाऱ्यातील मानवतेचा पुजारी हा पुरस्कार या सर्व मान्यवरांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. या सर्वांचा खूप खूप पुरस्कार स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या सचिन निकम यांच्यासाठी. या ठिकाणी यानंतर प्रशांतजी शहारे, त्यांना संविधानाची उद्देश पत्रिका याची प्रतिमा सन्मान करतील. यानंतर नामदेव कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर. उमाकांत खोतकर यांना वेळाने अभिनंदन करायचं आहे. लरे यांचं विद्यापीठामध्ये गुणाभाऊ म्हणून प्रसिद्ध आहेत. सन्माननीय गुणरत्नाजी सोनवणे, महाराष्ट्राचा बुलंद आंबेडकर. यानंतर राहुरी येथून आलेले या कार्यक्रमासाठी आणि
लढवा युक्ती तुम्ही करा रे किती बी हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही करा रे किती बी हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही करा रे किती बी हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला संविधान दिन आपण साजरा करतो जरा सगळ्यांनी म्हणायचंय बाबासाहेबांचा बाबासाहेबांचा म्हणून तुमच्यासाठी वाघ भीत नाही मांजरीच्या पिल्ला वाघ भीत नाही मांजरीच्या पिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला वाघ भीत नाही मांजरीच्या पिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला वाघ भीत नाही मांजरीच्या पिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला फाशी पडली असली जरी आपल्या पुतात भांडत जरी किल्ल्याचं रक्षण करी सोडा किल्ल्याचं करी बाबासाहेबांचा बाबासाहेबांचा म्हणून करून मनकाचा तयाचा ढिल्ला जो संविधान के बारे में बोलेगा उनके लिए कहना है कि हम सच्चे हैं झूठों के पीछे पड़ते नहीं बाप का घड़ा किसी के सर के ऊपर फोड़ते नहीं अरे हम जय भीम वाले हैं दिल किसी का तोड़ते नहीं हम जय भीम वाले हैं दिल किसी का तोड़ते नहीं लेकिन हमारे वार के आगे कोई आया तो हम उसे भी छोड़ते नहीं म्हणून अजून एक म्हणायचं आहे की इनकारों से ना देखो झोपड़ियों में इनमें क्रांति पलती है इनकारों से कि इनकारों से ना देखो इन झोपड़ियों में इनमें क्रांति पलती है अरे बगावत हम नहीं तो करते यही तो हमारी गलती है काश बगावत करते तो क्या करते काश बगावत करते तो क्या करते माँ कसम इस देश में अंबेडकर की घटना ना होती तो सारा देश जला देते सारा देश जला देते म्हणून करू मनकाचा तयाचा ढिल्ला करू मनकाचा तयाचा ढिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला करू मनकाचा तयाचा ढिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला किती भिलावा शक्ती आणि किती भिलावा युक्ती आणि किती भिलावा शक्ती आणि किती भिलावा युक्ती तुम्ही करा रे किती हल्ला तुम्ही करा रे किती बी हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही करा रे